नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 टक्सची कटिंग दाखवली. या व्हिडिओमध्ये मी 4 टक्सचीच पण ब्रेसर पट्टीची कटिंग दाखवते. ब्रेसर पट्टी कशी काढायची 4 टक्सला. या मापाची उंची 13.5 आहे, छाती 38 आहे आणि कमर 33 असे हे माप आहे. पुढचा गळा 6-6.5 घेऊ शकतो आपण, जस त्याच्या आवडीप्रमाणे. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की प्रिन्सेस कटची कटिंग टाका, प्रिन्सेस कटची कटिंग टाकू, पण मग आपले हे जे अगोदरचे बेसिक व्हिडिओ हे पण आपले झाले पाहिजे, त्यानंतर मी प्रिन्सेस कटची कटिंग टाकते. 4 टक्सची कटिंग सुरुवात करताना ब्रेसर पट्टीला आपण इथे जी जागा सोडतो त्यासाठी मी 1 इंच सोडते खाली. ह्या 1 इंचावरती नंतर 13.5चं आपलं पूर्ण उंचीचं माप आहे, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवूवरती मार्किंग करून घ्यायची. शोल्डर याचं या मापाचं आपण 5.5 इंच घेऊ. शोल्डर कसं काढायचं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही शोल्डर काढून घेत चला. प्रत्येक व्हिडिओमध्ये शोल्डर कसं काढायचं सांगायला जरा व्हिडिओ मोठा होतो. आता मुंड्याचा भाग आपल्याला काढायचा आहे. मुंडा माप टाकताना छातीचा 6वा भाग करायला लागतो. छाती 38 इंचाची, मग तिचा 6वा भाग 6.3 इंच. 3 रेषा, 6 आणि ह्या 3 रेषा. इथे आपण 5.5 घेतलं इंच. इथे पण बघून घ्यायचं 5.5 आहे की नाही, बरोबर आहे. ही आता इथे हा पॉईंट निघाला, इथे आपल्याला छातीचा माप टाकायचं आहे. छाती 38 इंच आहे, 38 इंचाचा 4था भाग करायचा 9.5 इंच. आणि शिलाईसाठी 1.5 इंच. हा आपला पुढचा भाग आपण कट करतोय, त्यासाठी मी इथे 1 इंच माप घेते. हे पाठीचा भाग घ्यायचा असल्यावर 1.5 इंच घ्यायचं किंवा 1.25 इंच, थोडंसं असं वरती, ते पाठीच्या भागाचं असतं. हा एक पॉईंट निघाला. इकडचा पॉईंट काढताना इथे असा काढायचा, या पूर्ण याचा मध्य काढायचा. हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, आपल्याला हे पॉईंट मिळाले, हे आपण जोडून घ्यायचे. हा आपला मुंड्याचा भाग तयार झाला. इथे 1 रेष खाली अशी खूण करून ते आपल्याला कमराची मापे टाकायची. कंबर आपलं 33 इंच आहे, 33 इंचाचा 4था भाग करायचा 8.25 इंच येतं. आणि त्याच्या पुढे मला इथला जो टक्स घ्यायचा आहे तो टक्स मी 1.5 इंचाचा घेणार आहे. हे 1.5 इंचाचं हे माप. आणि त्याच्या पुढे शिलाईसाठी आपण 1.5 इंच घेतो, हे 1.5 इंच ते. हे झालं कमराचं माप. आपल्याला ब्रेसर पट्टीचं माप टाकायचं आहे. ब्रेसर पट्टी हे 1 इंच आपण ब्रेसर पट्टीसाठी जे इथे शिलाईसाठी लागल त्यासाठी हे 1 इंच मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 इंच प्लस आहेच, पण हे पण मी 1 इंच जास्त घेतलेलं आहे. त्याच्यावरती इथून 2.5 इंच ब्रेसर पट्टीसाठी आणि इकडे 2 इंच ब्रेसर पट्टीसाठी अशी मार्किंग करून घ्यायची. ही जी 2 इंचावरती आपण मार्किंग केलेली आहे रेष ओढून घ्यायची आणि नंतर इथून ब्रेसर पट्टीला असा शेप द्यायचा. आता आपले 4 टक्सचे माप टाकायचे राहिले, त्यासाठी आपल्याला गळ्याचं माप टाकायला लागेल. पुढच्या गळ्याचं माप माझं 6 इंच आहे, 6 इंचाचं आहे. इथे मी 2.5 इंचावरती गळ्याचं माप टाकते. आणि हे जे 6 इंचाचा माझं पुढचं गळ्याचं माप आहे, त्यासाठी शोल्डरमध्ये 1/2 इंच आपण दाबतो शोल्डर, त्यासाठी 1/2 इंच इकडे खाली मी जास्त घेते, 6.5 इंच घेते. हे 6.5 इंच, इथे 2.5 इंच आणि इथे गळ्याचा आकार द्यायचा. आता याच्यावरती आपल्याला 4 टक्सची मापं टाकायची. इथे 3.5 इंचावरती मी 2.5 इंच हा टक्स घेते. इथे 1/2 इंचाचं टिप आपण हा टक्स जो टाकतो ना, हा 2.5 इंचाचा मारून घ्यायचा आणि हा 4 इंचावरती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मी खालून पूर्ण 4 इंचावरती घेतलेला होता. आता ब्रेसर पट्टी 2 इंच जाईल. हा पॉईंट इथे आला, 2 इंचावरती मी घेतला हा.
आणि इथे जे आपण 1.5 इंच घेतलं ते इथे 1.5 इंच हा टक्स. ही आपली ब्रेसर पट्टी. मी हे माप तुम्हाला इथे दाखवले, पण हे माप इथे येतील. आता हे माप वरती सरकतील. हे इथलं 1.5 इंच मी इथे घेतलं. हे आपण इथलं माप आपण इथे घेतलंय, कारण ही खालची ब्रेसर पट्टी ही आपल्याला 4 टक्स या वरच्या मापाला टाकायची, ब्रेसर पट्टीला नाही टाकायची टक्स. इकडचा टक्स आपण 1 इंचावरती घेऊ. आणि इकडचा मुंड्यामधला 3 इंचावरती. ही आपली टक्स टाकून झालेली आहे. आपण कटिंग करून घेऊ आता. ही आपली जी ब्रेसर पट्टी आहे, ब्रेसर पट्टीला आपण जो 1.5 इंचाचा टक्सचं जे आपण जास्त घेतलेलं माप होतं ते आपल्याला कमी करायचं आहे. हे 1.5 इंच आपली कमरेचा चौथा भाग 8.25 इंच होतो हा. आणि फिटिंगसाठी 1.5 इंच. आपल्याला इथपर्यंतच ब्रेसर पट्टी पाहिजे, हे पुढचं नाही पाहिजे आपल्याला हे माप. हा आपला ब्रेसर पट्टीचा 4 टक्सचा कटिंग झालेला आहे. आपण इथे हा 1.5 इंचाचा जो टक्स घेणार आहे तो हा टक्स असा तयार होतो. आणि त्यावरती ही ब्रेसर पट्टी अशी बरोबर बसते त्यावरती. 1.5 इंच इकडं आपलं जे हे जास्त दिसत होतं ना, ते बरोबर इथे टक्स टाकला की ते ब्रेसर पट्टीला कवर करून घेतं. हा आपला 4 टक्सचा कटिंगचा भाग पूर्ण झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.